आणि स्वतःच मेहनत घेतात ना, म्हणून चव घरच्यासारखी आहे. एक ही ज्यांची शाखा आहे ती पूर्ण AC आहे, AC सीटिंग आहे इकडे. हे बघा या सगळ्या बाकी वेगवेगळ्या थाल्या आहेत. हिरा आपला ऑल टाइम फेवरेट आहे. नेहमीच्या कस्टमर भाकरी फुगली आहे टनाटन. आणि याला जो स्मोकी वास येतो ना मस्तपैकी याचा. वैभव दादा आपला कसा आता सुरमई फ्राय करतोय. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल ना सुरमईचे असे मोठे मोठे तुकडे, पापलेट आणि कोळंबीचा रस्सा कसा बनत होता ते. आज आपण अशाच एका हॉटेलमध्ये आलो आहोत जिथे हे सगळे पदार्थ मिळतात मस्तपैकी चमचमीत खायला. आणि आज रविवार आहे, उद्या गटारी आहे आणि आज आपला व्हिडिओ येतो आहे, म्हणजे तुम्ही आज आपला व्हिडिओ बघताय ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्या गटारी आहे. त्यासाठी आज स्पेशल जरा आपला बेत आहे इकडे गटारी एन्जॉय करायचा. आणि अशाच एका हॉटेलमध्ये आपण आलो जिथे आपल्याला एवढे मोठे मोठे सुरमईचे तुकडे आणि पापलेट मिळणार आहे. आणि ते हॉटेल म्हणजे ते हॉटेल आहे हे गरुड व्हेज नॉनव्हेज पोळी भाजी केंद्र. आणि इकडे बघा वैभव दादा आपला कसा आता सुरमई फ्राय करतोय, जे आता आपण बघितली केवढे मोठा तुकडा आहे बघा. ते तुम्हाला मी सांगतो, माझी एक वीत आहे ना तेवढा आहे तो, माझ्या हाताची एक वीत आहे. माझी एक वीत खूप मोठी आहे. ठाण्यातला सगळ्यात मोठा सुरमईचा पीस इथेच मिळतो. केवढी मोठी सुरमई आहे बघा. मला बघून कॅमेऱ्यात किती अंदाज येतो मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात बघाल ना तर खूप मोठी आहे, खूप मोठी आहे, मस्तच. आणि एक खाल तर पोट भरेल फक्त सुरमई फ्राय खाल्ली तरी. आणि त्याच्यापेक्षा पण मोठा आहे एक वीतपेक्षा पण. ठाण्यामध्ये एवढ्यात सगळ्यात मोठं सुरमई मिळणार हेच ठिकाण आहे ना. ओके, मिळणारा सुरमई मिळत नाही. आणि हा बघा आणि इकडे फ्राय करायला टाकला आहे तव्यावरती. हे मच्छीचं स्पेशल पीठ लावून त्यांनी हे आपलं हे फ्राय करायला टाकले. तर कुठलं पीठ असं तर आपण नंतर विचारू दादाला. आणि बघा एवढा मोठा तुकडा आता फ्राय होतं. हे बघा यांच्याकडे इकडे चिकन पण मिळेल तुम्हाला. आणि बघा हे चिकन आहे, चिकन लपेटा. ओके, किमा विथ पीसेस असा हा चिकन लपेट आहे. आणि बघा ही ताट बनतं आहे चिकनचं. हे चिकन थाली आहे ना, चिकन थाली बनते. आणि स्मोकी आहे बघा इथे असं आपला हे कोळसा आहे. आणि याला जो स्मोकी वास येतो ना मस्तपैकी याचा एकदम भारी. इकडे बनतोय गरमागरम जवळा. हा बऱ्याच कोकणी मालवणी लोकांचा आवडता आयटम आहे, नागरी लोकांचा. त्यांच्या जेवणात रोज जवळा हवाच. आता हा गरमागरम मस्त जवळा बनतो इकडे. आणि बघा इकडे बनतात चपात्या. आता चपात्या बनवत आहेत, गरमागरम चपात्या चालूच असतात. आणि इकडे बघा इकडे सर्व ज्वारीच्या भाकऱ्या आहेत. आणि ज्वारी आणि तांदूळ असते का? ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी पण सगळा बनते. त्यांच्याकडे बघा ही तांदळाची भाकरी आहे, ही ज्वारीची भाकरी आहे. आणि बघा इकडे भाकऱ्या पण कंटिन्यू बनवणं चालू आहे गरमागरम. बघा मस्त कशी ज्वारीची भाकरी फुगली आहे टनाटन. आणि हे कंटिन्यू चालूच असतात. आणि इकडे चपात्या बनवणं चालू आहे. माल कसा फोन वगैरे येतात ना आपल्या नेहमीच्या कस्टमर दारात, त्यांना नेहमी 4-5 रुपये लागतात, त्यांना मध्ये काढून घ्यावं लागतं. आणि हा हे तुमचं कुठे आहे? ॲड्रेस काय आहे? आपला ॲड्रेस हा शाहू मार्केट नौपाडा पोलीस स्टेशनच्या समोर. ओके. आणि तुमची अजून एक ब्रांच आहे ना? अजून एक ब्रांच आपली मल्हार थिएटर आहे, मल्हार ट्रॉफीच्या बाजूला. मल्हार ट्रॉफीच्या. ओके, पण हे मेन आहे तुमचं? हे मेन. आणि दादा नाव काय बोलला तुझं? माझं नाव वैभव तानाजी गरुड. बघा मस्त पापलेट आलाय फ्राय व्हायला. त्यांचं हे मच्छीचं पीठ आहे. याच्यात काय असतं पिठामध्ये? दादा मच्छीचं पीठ म्हणतो ते तांदळाचं, थोडा रवा. ओके, मिक्स असतं सगळं. एक डाळ असते त्यात. ओके, तर कुठली डाळ दादा सांगणार ना त्याची स्पेशल आहे ती, त्यांची स्पेशल रेसिपी त्यांच्याकडे असते. त्याशिवाय मजा नाही येणार आपल्या इकडून खायला. बघा हा पापलेट कसा असा रेडी होतोय फ्राय होण्यासाठी. आणि हा होतोय पॉपलेट फ्राय मस्तपैकी. बघा त्यांच्याकडे आलेल्या कस्टमरने सांगितलं की ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी सुरमई मिळणारी, म्हणजे सुरमईचा पीस मिळणारे हे हॉटेल आहे, हे ठिकाण आहे. बघा तुम्हाला कळेलच की पापलेट एवढा मोठा असून पण त्या सुरमईसमोर छोटा वाटतोय.
रेडी येतो कोळंबीचा मसाला. हे बघा एवढे मोठे कोळंबीचे पीस आहेत ते मसाल्यामध्ये, कोळंबी मसाल्यामध्ये मस्तपैकी. आणि असा तर्री बघा वरती कशी आली कोळंबी मसाल्याच्या. इकडे एक साईडला बनते ती मच्छी करी, म्हणजे आहे रेडी आहे, गरम होत राहते सारखी मच्छी करी. आणि तुम्ही बघताय सगळे लोक बिझी आहेत. तर वैभव पण खूप बिझी आहे बघा, स्वतः तो सर्व मच्छी फ्राय करतो तिकडे पाठीमागे बघताय तुम्ही. आणि तिकडे आहेत त्यांच्या आई आहेत काउंटरवरती, त्या पण पार्सल वगैरे सर्व देत आहेत. सगळे बिझी आहेत, म्हणजे कस्टमरच तेवढे कंटिन्यू चालू आहेत. म्हणजे पार्सलचे कस्टमर बघा इथे उभे आहेत. बसाची सोय पण आहे वरती, ती पण मी तुम्हाला दाखवतो. अगदी बसून इकडे थाली वगैरे पण मागू शकता आणि पार्सल तर तुम्हाला मिळतच आहे इकडे बघताय तुम्ही. आणि या आहेत त्या वैभवच्या आई, स्वतः जातीने इथे हजार राहून सर्व इथे बघतायत काय, म्हणजे इथे सर्व पार्सल वगैरे रेडी करत आहेत. म्हणजे पूर्ण फॅमिलीमुळे स्वतः सर्व इथे राबते, बरोबर ना. स्वतःच इथे मेहनत घेतात पूर्णपणे. आणि बरीच माणसं त्यांच्याकडे कामाला, महिला पण आहेत. तर हे बघा या पार्सल रेडी करतात. इथे व्हेज आहे का? ओके, व्हेज आहे इथे. ह्या थाळी बघा, व्हेज थाळीचं पार्सल आहे सर्व जात आहे. नॉनव्हेज थाळ्या पण मिळतात ना? बिर्याणी असते, लेग बिर्याणी पण आहे का? बिर्याणी बुधवार शुक्रवार रविवार. ओके, छान. आणि हे कधीपासून हॉटेल आहे इथे? आम्हाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष इथे झाली का? ओके, म्हणजे खूप जुनं हॉटेल आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे. इथे बऱ्याच लोकांची लाईन लागली आहे. हां, आणि सुरमईचा पीस म्हणतात इथे ठाण्यामध्ये एवढा मोठा कोण देत नाही. आताच ते आपले कस्टमर सांगत होते. आणि हे बघा पापलेट कसं ना ओपन जायला बघा कटिंग करून. हे बघा कटिंग बाजूची भारी केली आहे. पूर्णपणे तो आतून बाहेरून सगळा चांगला फ्राय होणार एकदम मस्तपैकी. आणि ही बघा आता ही सुरमई थाली आहे. त्या सुरमई थालीमध्ये काय काय ताई? जेवण आहे, राईस आहे, रस्सा आहे, स्वीट आहे, भाकरी आहे, पापड आहे, सोलकढी आहे. आणि एवढा मोठा सुरमईचा तुकडा आहे. आणि ही सुरमई थाली कितीला असते? 500 रुपयाला. ओके, आता सोलकढी याच्यामध्ये ठेवली नाही पण ती देणार सोबत थालीसोबत. ओके. व्हेजमध्ये आलं तर तुम्हाला यांच्याकडे स्पेशल कोथिंबीर वडी मिळेल. आणि दुसरा म्हणजे यांच्याकडे आहे तुपातला शिरा. याची स्पेशालिटी आहे यांच्या इकडची की तुपातला शिरा आणि कोथिंबीर वडी. हां हां का? दोन्हीचा असतो का? ओके. आणि हा बघा आहे तो स्पेशल केळ्याचा तुपातला शिरा, यांच्याकडची स्पेशालिटी आहे. आणि ही आहे सुरमई थाळी. हे बघा सुरमई बघा केवढी मोठी आहे सुरमई थालीमध्ये. भाकरी कुठली मिळेल आपल्याला? ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी पाहिजे, सगळ्या प्रकारची पाहिजे ती मिळेल. आणि चपाती पण आहे आपल्याला? चपाती पण आहे. ओके. हे आहे आपली पापलेट थाळी. दोन्ही आहेत तांदूळ. तर ह्याच्यामध्ये राईस आणि ते सोलकढी शिरा वगैरे सेमच आहे, फक्त फिश चेंज होतं. आणि हे रेट चेंज होत राहतात ना. आता याचे किती रेट आहे याचा पापलेट थाळीचा? बघा इकडे सिटिंगची अरेंजमेंट आहे इकडे त्यांच्याकडे. आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला कधी कधी वेटिंगच थांबावं लागेल का एवढी गर्दी असते इकडे. तशी बघा इकडे पण टेबल आहे सिटिंगसाठी. आपण स्पेशल तुपातला केळाचा शिरा खात आहेत आणि ट्राय करत आहेत कसा लागतो ते, आणि हे सांगतील कसा आहे. चांगला आहे ना? आणि शिरा आपला ऑल टाइम फेवरेट आहे. ऑल टाइम फेवरेट आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि इकडे बघा हे मस्त असे मोठे मोठे बोंबील फ्राय होतात. आता हे बोंबील थाळीसाठी का ताई? आणि बोंबील थाळीमध्ये सगळं सेमच असतं का? आणि फक्त बोंबील. आणि याची काय बोंबील थाळीची काय रेट आहे सध्या आज? 330 रुपये. किती? एवढे 5 बोंबील थाळीमध्ये तुम्हाला असे 5 बोंबील मिळतील. बाकीचे सुरमई आणि पापडीची थाळी दाखवलं बाकी सर्व सेम मिळेल, फक्त बोंबील असतील 5. हे बघा मस्त असे फ्राय होत आहेत. बघा यांच्याकडे काय काय मिळतं तुम्हाला समजेल इथे. सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, भरलेला पापलेट, हे सर्व आहे मेनूमध्ये दिलेलं. आणि ते ॲज पर का लिहिलं माहिती आहे का, की तेव्हा जे रेट असतील तुम्हाला माहिती आहे माशांचे रेट वर खाली होतात, तर तेव्हा जे रेट असतील त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळेल. तर हे आहे मेनू कार्ड. हे बघा इकडे फिश थाली वगैरे आहे, त्याचे रेट तुम्ही बघू शकता इकडे. सुरमई थाळी 500 रुपये, पापलेट थाळी 700 रुपये. आता आज ती 650 रुपये आहे, कारण पापलेट थोडा लहान आहे. आणि बोंबील थाळी आहे 280 रुपये. तर असे रेट आहेत, ते रेट वर खाली होतात साईजप्रमाणे थोडेफार. आणि ह्या बघा या सगळ्या बाकी वेगवेगळ्या थाल्या आहेत. कोळंबी हे तुम्ही बघा, पुढे रेट पण आहेत.
रेट थोडे वर खाली होतील, मी तुम्हाला सांगतो, कारण साईजप्रमाणे अवेलेबिलिटीप्रमाणे. बाकी हा चिकन स्पेशल चिकन लपेटा वगैरे पण आहे, चिकन लपेटा थाळी पण आहे, बरंच मेनू आहे यांच्याकडे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही इथे स्टॉप करा, बघा रेट काय आहे आणि तसं तुम्ही ठरवा. पण ठरवण्यापेक्षा ना तुम्ही सुरमईची साईज बघूनच या. आणि हे काय गरुड स्पेशल डिंक लाडू, बेसन लाडू, शेंगदाणा लाडू पण यांच्याकडे मिळतो. बघा तुपातला, स्पेशल तुपातला. आणि सोलकढी त्यांची एक नंबर आहे, मी पिऊन बघितले. 40 रुपये ग्लास म्हणजे एकदम रिजनेबल आहे, खरोखर रिजनेबल आहे. इथे 70-80 रुपये घेतात काय काय हॉटेलमध्ये एवढ्याशा ग्लासचे, पण चव अशी नाही देऊ शकत. मग खरोखर छान चव आहे. आणि आता आपण आलो आहोत ते गरुडच्या दुसऱ्या शाखेमध्ये, जवळच आहे तिथून. आणि हे बघा, आणि हे पूर्ण AC आहे. म्हणजे ते होतं ते नॉन AC होतं सिटिंग वगैरे, आपण हे पूर्ण AC आहे. तर कोणाला AC मध्ये बसून आपल्या सुरमईचा आणि पापलेटचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे पण येऊ शकता. हे त्यांचंच आहे, हे मल्हार टॉकीज आहे बाजूला, त्याच्या बरोबर बाजूलाच हे बघा हे गरुड. हे बघा इकडे पण तुम्हाला अशी मस्त मोठ्या मोठ्या सुरमई मिळतील. सेम आहे सगळीकडे, मेनू पण सेम आहे. आणि सुरमईचे पीस पापलेट वगैरे सर्व सेमच मिळेल तुम्हाला. हे बघा AC आहे पूर्ण, ही ज्यांची शाखा आहे ती पूर्ण AC आहे, AC सीटिंग आहे इकडे. बघा स्टोरेजसाठी एवढा मोठा फ्रीज पण आहे इकडे. सर्व फिश वगैरे सर्वांचे स्टोरेज केलेले आहेत ना, मॅरिनेट करून. आणि बघा त्यांच्या इथे आपल्याला स्वतः आले तिकडे दाखवायला सगळं. ही तुमची दुसरी जी शाखा आहे जवळच आहे, इथून वॉकेबल डिस्टन्सवर आहे, 2 मिनिटावर. आणि छान आहे. आणि इकडे पण मस्त अशी सुरमई फ्राय होते. आता काय आम्हाला कंट्रोल होत नाही आहे, पण आता आम्ही इथे AC नाही तर नॉन AC त्यांचं जे मेन आहे ना 25 वर्षापूर्वीचं, तिकडेच जाऊन आम्ही आता सुरमई थाली आणि पापलेट थालीचा आस्वाद घेणार आहोत. त्यांच्याकडे पुरणपोळी पण असते का? ते संकष्टी चतुर्थी असं का? उपवासाच्या दिवशी संकष्टीला मोदक वगैरे मिळतात आणि सणवाराला पुरणपोळी पण. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा पण आस्वाद मिळेल. हां, ऑर्डरप्रमाणे पण बनवून देता. ओके. हे बघा तिकडे वैभव स्वतः करत होता आणि इकडे या ताई बनवतात सर्व फिश फ्राय वगैरे. आणि बघा ना पटकन असं काढत नाहीत की लगेच झाले म्हणून, मस्तपैकी चांगली खरपूस फ्राय करतात आणि खायला भारी लागते मग खरपूस फ्राय केली की. तर आता सर्व हॉटेलमध्ये काय काय ते आपण बघितलं. गरुडमध्ये गरुड व्हेज आणि नॉनव्हेज सगळंच मिळतं. मेनू कार्ड पण तुम्ही बघितलं असेल. तर आता एक आम्ही पापलेट थाळी मागवणार आहे ते, आणि मी सुरमई थाळी, म्हणजे दोन्ही ट्राय करणार आहोत, म्हणजे चव घेणार आहोत. आणि पापलेट ना, पापलेट थाळी एक सुरमई थाळी, दोघांचा आस्वाद घेणार आहोत. आणि ह्यांनी अगोदर टेस्ट केलेली आहे त्यामुळे ते मला घेऊन आले तिकडे की हे बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. तर आज रविवार आहे आणि लगेच आपला व्हिडिओ बघत तर संध्याकाळी या. आणि नसाल तर उद्या गटारी आहे, तर खास स्पेशल गटारीचा बेत करायला तुम्ही इकडे या, कारण खूप छान मस्त फिश आहे तिकडे. आणि आता आम्ही पण जरा चांगला ताव मारणार आहोत. उद्या तुमची साजरी होऊ शकते. हां, आम्ही आज करणार आहोत. आता आम्ही करतोय गटारी, तुम्ही उद्या करा किंवा आज संध्याकाळी करा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर चला पहिला तर आम्ही आता ताव मारतो आपल्या सुरमई थाळी आणि पापलेट थाळीवर. हे बघा मस्तपैकी बोंबील फ्राय झाले. मोठे असतात, माझा कसं स्टॉक मिळत नाही ना. हां, त्याच्यामुळे का? तळेगावला विचारले त्या दिवशी आम्ही तळेगावला. हो, सध्या बोंबीलचे रेट खूप वाढले म्हणून ते छोटे आहेत सध्या. 500 रुपये किलो बोंबील होतो. बघा हा वैभव गरुड हा स्वतः जातीने सगळं बघतोय. बघा तुम्ही बघता तो सकाळी फ्राय पण करत होता फिश फ्राय, आणि स्वतः मालक आहे हॉटेलचा, आणि स्वतः सर्व मेहनत घेतोय. आणि ती त्यांची आई, आणि स्वतःच मेहनत घेतात ना म्हणून चव घरच्यासारखी आहे, एक नंबर. आपल्याला आली स्पेशल यांची गरुडची सोलकढी, आणि यांची सोलकढी तर खूप फेमस आहे. खरंच छान आहे. आणि मी पण खूप जास्त नाही पित मी सोलकढी. आमच्याकडे गावाला एवढी सोलकढी बनत नाही सांगलीला, कोकणातलाच हा म्हणजे सोलकढी. पण जेवढ्या वेळेला पण प्यालो ना ही बेस्ट आहे, खरोखरच बेस्ट आहे. ते मला खूप जाम आवडली सोलकढी. आंबटपणा पाहिजे तेवढाच आहे, आणि बाकी सर्व टेस्ट आणि प्युअर खोबऱ्यातली आहे, त्यामुळे जरा बेस्टच आहे. मला खूप आवडली, छान आहे सोलकढी. तर जरा सोलकढी संपवतो फटाफट पुरकन. तर अशा प्रकारे आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आहे. त्याच्यावर आमची मस्तपैकी सोलकढी पिऊन झाली आहे. आतमध्ये जेवणाबद्दलचं शूटिंग नाही केलं मी तेवढं, कारण जरा बरीच पब्लिक होती तिकडे.
आणि गर्दी होती आणि बाहेर वेटिंग पण होतं, त्यामुळे जास्त शूटिंग नाही केला. पण आम्ही मस्तपैकी सोलकढी तिथे पण पियालो आणि तुम्ही आता बघितलं असाल आम्ही बाहेर पण येऊन पियालो सोलकढी एक ग्लास. ते तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या आधी आम्ही ऑलरेडी सोलकढी आतमध्ये जेवणाबरोबर पियालेलो होतो आणि खूप मजा आली आणि जरा ओव्हरलोड झालं जेवण, कारण तो सुरमईचा पीस आमच्या दोघांमध्ये पण संपत नव्हता, वर पापलेट एक्स्ट्रा होता. तर हे खरंच मस्त हॉटेल आहे, एकदा या तुम्ही व्हिजिट करा. आणि बघा ना, वैभव स्वतः तिथे मेहनत करतो, तो बघा तुम्हाला दिसत असेल, आणि त्यांची आई पण तिथे मेहनत करते आणि खूप घरच्यासारखी चव देतात. आता हे म्हणू शकतो आपण तिथे घरच्यासारखीच चव मिळते. हॉटेल जरी असेल ना तरी चव घरच्यासारखीच मिळते मस्तपैकी. छान बेस्ट फूड मिळेल तुम्हाला इथे, बेस्ट. आणि हे मला इथे घेऊनच की मी ऑलरेडी ते बऱ्याच वेळा घेऊन गेले आणि यांनीच मला सजेस्ट केलं की आपण गरुड हॉटेलला जाऊया म्हणून आज. आणि गटारी स्पेशल गरुड हॉटेल एकदम एक नंबर. तर मित्रांनो ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये होतो. टेक केअर, बाय बाय.